आहे. आय एम. आय एमचा अर्थ होतो काय की मी आहे. आणि वी आरचा अर्थ होतो आम्ही आहोत. वी आरचा अर्थ काय आहे की आम्ही आहोत. ओके. त्यानंतर बघा आपण काही वाक्य बघायला सुरुवात करूयात आता. हे एवढं लिहून झालंय का तुमचं? हो. हा. सुरुवातीला आपण शब्द लिहून घेऊयात, मग वाक्य बनवूयात. जे रोजच्या व्यवहारात वापरले जातात शब्द, असे शब्द सुरुवातीला घेऊयात आपण. न्यू वर्ड्स फॉर व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरी म्हणजे नवीन शब्द. टेलर. टेलर म्हणजे शिवणकाम करणारा. त्यानंतर पॉटर. हे सगळे व्यावसायिक आहेत बरं का. पॉटर. पॉटर म्हणजे कुंभार. त्यानंतर वॉचमॅन. तुम्ही पण सांगू शकता वॉचमॅन. त्यानंतरचा शब्द आहे फार्मर. दीज आर कॉल्ड एज ऑल्सो कम्युनिटी हेल्पर्स. म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्याला हेल्प करण्यासाठी. कम्युनिटी म्हणजे सोसायटी, हा समाज. समाजातले हे सगळे हेल्पर आहेत, यांची मदत आपल्याला रोज लागत असते. हे शब्द पण आपल्याला रोज लागत असतात. फार्मर म्हणजे शेतकरी. त्यानंतर टीचर. ज्या शब्दांचे अर्थ तुम्हाला माहित नाहीत तिथे लगेच मराठीत पुढे लिहित चला. सेलर. सेलर म्हणजे समुद्रातून प्रवास करणारे लोक. सेलरचा अर्थ आहे खलाशी, समुद्रातून प्रवास करणारे लोक. सोल्जर. सोल्जर म्हणजे सैनिक. सोल्जरचा अर्थ आहे सैनिक. त्यानंतर केमिस्ट. औषधाच्या दुकानामध्ये जेव्हा जातो आपण, सो हु इज गिविंग द मेडिसिन्स, दॅट पर्सन इज कॉल्ड ॲज द केमिस्ट. जे लोक आपल्याला औषधं देतात दे आर कॉल्ड ॲज द केमिस्ट. त्यानंतर गार्डनर. गार्डनर म्हणजे माळी. त्यानंतर आहे हंटर. हंटर म्हणजे शिकारी. हंटरचा अर्थ आहे शिकारी. त्यानंतर ब्लॅक स्मिथ. ब्लॅक स्मिथ लोहार. ब्लॅक स्मिथचा अर्थ आहे लोहार, जे लोखंडी हत्यारं बनवण्याचं काम करतात. अँड गोल्ड स्मिथ सोन्याचे दागिने घडवणारा सोनार. ब्लॅक स्मिथ लोहार अँड गोल्ड स्मिथ सोनार. त्यानंतर ॲक्टर, लॉयर. ॲक्टर पिक्चरमध्ये, फिल्ममध्ये, सिरियल्समध्ये काम करणारे लोक, कलाकार आपण त्यांना बोलतो. लॉयर. लॉयर म्हणजे कोण तर वकील. त्यानंतर नर्स. नर्स मीन्स परिचारिका. त्यानंतर आर्किटेक्ट. आर्किटेक्टचा अर्थ आहे वास्तुशिल्पकार. म्हणजे घर बांधण्याआधी घराची जी डिझाईन केली जाते ते बनवतात कोण तर आर्किटेक्ट लोक. त्यानंतर आर्टिस्ट. आर्टिस्ट म्हणजे देखील कलाकार. त्यानंतर इंजिनियर. इंजिनियर. त्यानंतर पियॉन. पियॉन म्हणजे शिपाई. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट इज ऑथर. ऑथर म्हणजे लेखक. ऑथर म्हणजे कोण तर लेखक. सगळे शब्द लिहून झाले असतील तर एकदा वाचायचे आहेत. प्रिया मॅडम तुम्ही वाचू शकता. हो मॅम. टेलर, पॉटर, वॉचमन, फार्मर, टीचर, सेलर, सोल्जर, केमिस्ट, गार्डनर, हंटर, ब्लॅकस्मिथ, गोल्डस्मिथ,
actor, lawyer, nurse, architect, artist, engineer, peon, and author. ओके, ऑथर म्हणजे लेखक. सगळ्यांचं झालंय का? लेखक. हो. ओके, नाउ वी विल प्रिपेअर द सेंटेन्सेस. आता आपण काय बनवूयात? सेंटेन्सेस बनवूया. तर आपण जे आता नवीन शब्द घेतले ते वापरूनच आपण सेंटेन्सेस बनवूया. आपलं हेडिंग होतं आय एम अँड वी आर. नाउ सपोज फर्स्ट सेंटेन्स आय विल मेक हिअर की आय एम अ डॉक्टर. आय एम अ डॉक्टर म्हणजे काय? तर मी डॉक्टर आहे. ओके, हे झालं एकवचनी. हेच वाक्य जर वी आर वापरून लिहायचं असेल तर आपण काय करणार? काय चेंजेस होतील वाक्यामध्ये? आयच्या जागी वी येणार, त्यानंतर पुढचं क्रियापद पण बदलणार. वी आर डॉक्टर्स. इथे काय होणार? प्लुरल होणार याचं, अनेक वचनी. वी आर डॉक्टर्स. बघा लक्षात येते का? नामाला एस किंवा ईएस हा प्रत्यय लावून आपण काय करत असतो? अनेक वचन करत असतो. आय एम अ डॉक्टर, वी आर डॉक्टर्स. ओके, तर या पद्धतीने जे आता व्यावसायिक आपण बघितले त्या सगळ्यांचं सिंग्युलर आणि प्लुरल अशा दोन्ही पार्टमध्ये घेऊन आपण सिंपल वाक्य बनवूयात. म्हणजे अशी सिंपल वाक्य आज आपण तयार करूयात. तुम्ही सांगा मला. आय एम अ, आता तुम्ही बोलायचंय. आय एम अ टीचर. सिंग्युलर वाक्य झाले की लगेच त्याचं प्लुरल करून घ्यायचं. कसं येणार? बोलायचंय सर्वांनी. वी आर टीचर्स. येस, बघा वी आर टीचर्स. एस लिहायला विसरू नका. सांगा पुढे. आय एम अ फार्मर. प्लुरल वाक्य सांगा. वी आर फार्मर्स. वी आर फार्मर्स. येस. नेक्स्ट सांगा. I am a soldier. I am a soldier. We are soldiers. Yes. I am a soldier. We are soldiers. लिहून झालं की सांगायचं तुम्ही मला. झाले? हो. येस. पुढची वाक्य सांगा. हॅलो. हा, यूज द व्होकॅब्युलरी. दिलेले शब्द वापरून सांगायचे, आठवायचे शब्द. I am an actor. We are actors. actor. ओके, आय एम ॲन ॲक्टर. व्हॉवेलनी शब्दाची सुरुवात झाली की पाठीमागे ॲन लिहितात. एखाद्या शब्दाची सुरुवात जर व्हॉवेलने झाली तर, किंवा त्या उच्चाराने. फॉर एक्झाम्पल हे व्हॉवेल्स आहेत, काल आपण बघितले. या व्हॉवेल्सनी जर शब्दाची सुरुवात झाली नाउनची, नाउन म्हणजे नाम, तर त्याच्या मागे काय लिहितात? ॲन असं लिहितात. ओके, आय एम ॲन ॲक्टर. वी आर. आता इथे ॲन येत नाही. अनेक वचनी असेल तर ॲन येत नाही. का? तर ॲनचा अर्थ काय होतो? एकच. अ म्हणजे एक. वी आय एम अ सोल्जर. अचा अर्थ काय होतो? एकच. एकच व्यक्ती, एकच वस्तू, एकच जागा. एकाच नाउन बद्दल बोलत असताना आपण ए वापरतो आणि ॲन पण वापरतो. ए आणि ॲन दोन्हीचा अर्थ काय आहे? सेमच आहे. फक्त ए कधी येतो? कॉन्सोनंटनी जर शब्दांची सुरुवात झाली नाउनची. आणि ॲन कधी येतो? तर व्हॉवेल्सनी जर नाउनची सुरुवात झाली किंवा व्हॉवेलच्या उच्चाराने जर सुरुवात झाली तर. फॉर एक्झाम्पल बघा इकडे साईडला आवर हा शब्द आहे. आवर म्हणजे एक तास. ओके, पण आता हा काय आहे? कॉन्सोनंट. एच इज नॉट द व्हॉवेल, पण शब्दाचा उच्चार काय होतो? अवर.
आलं का इथे सुरुवातीला, म्हणून याच्या पाठीमागे काय लिहितात, अँड लिहितात. ओके, हा नियम लक्षात ठेवा. एखाद्या शब्दाची सुरुवात जर व्हॉवेलनी होत असेल किंवा व्हॉवेलच्या उच्चाराने होत असेल तर त्या शब्दाच्या आधी काय वापरतात, अँड वापरतात. ए आणि अँड या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे. हा नियम लिहून ठेवा. स्टार मार्क करा. हे वाक्य झाल्यानंतर इथे स्टार मार्क करा आणि नियम लिहा. एखाद्या शब्दाची सुरुवात एखाद्या शब्दाची सुरुवात जर व्हॉवेल्सनी होत असेल एखाद्या शब्दाची सुरुवात जर व्हॉवेल्सने होत असेल किंवा व्हॉवेलच्या उच्चाराने होत असेल किंवा व्हॉवेल्सच्या उच्चाराने होत असेल तर त्या शब्दाच्या आधी अँड हे उपपद वापरले जाते. अँड हे आर्टिकल वापरले जाते. अँड इज कॉल्ड ॲज आर्टिकल इन इंग्लिश. A, and the. These are the three articles in English. And हे आर्टिकल लिहिले जाते. आर्टिकललाच मराठीमध्ये म्हणतात उपपद. एखाद्या शब्दाची सुरुवात जर व्हॉवेल्सनी किंवा व्हॉवेलच्या उच्चाराने होत असेल तर त्या शब्दाच्या अगोदर अँड हे उपपद वापरले जाते. आय एम ॲन ॲक्टर. वी आर ॲक्टर्स. नेक्स्ट वाक्य बोलूयात आपण. चालेल सर्वांचं? Yes. हा चला आता ही वाक्य बोलायला घ्या. आय एम अ केमिस्ट. सांगायची आहेत वाक्ये. आय एम अ केमिस्ट. वी आर केमिस्ट. केमिस्ट एस जोडायच्या पुढे. आय एम अ केमिस्ट. वी आर केमिस्ट्स. सार्थक तू ही सांग I am a वाक्य. gardener. I am gardener. आय एम अ We गार्डनर. are gardeners. येस. वी आर गार्डनर्स. मी ग्रुपवरती 2 दिवस झाले अगदी बेसिक पासूनचे नियम टाकते बघा. ते वाचायचे आहेत. त्या नोट्स पण लिहून ठेवा. त्याला एखादी वेगळी वही केली तरी चालेल कारण ती प्युअर ग्रामर आहे फक्त. ओके, ते मी रिटर्न स्वरूपात आणि नोट्स स्वरूपात पाठवत राहीन तुमच्या माहितीसाठी म्हणून. तेही तुम्ही लिहित चला किंवा त्याच्या लिहायला शक्य नसेल तर वाचायचं आणि सेव्ह करून ठेवा. त्याचं PDF करून ठेवा. अदरवाईज त्याच्या प्रिंट्स काढून घ्या तुम्ही. म्हणजे तुमच्याकडे ते नोट्सच्या स्वरूपात सेव्ह राहील आधेमध्ये वाचायला. वी आर गार्डनर्स. हे झाले. पुढे सांगा. आय एम ॲन इंजिनियर. हा. ई आहे म्हणून ॲन. येस. ते एक्झाम्पल. आय एम ॲन इंजिनियर. नेक्स्ट सांगा वाक्य. प्लुरल अनेक वचनी. वी आर इंजिनियर. वी आर इंजिनियर्स. नेक्स्ट सांगा. कोण सांगते? मनीषा मॅडम टेल. I am nurse. आय एम अ नर्स. We are nurse.
nurses. येस, वी आर Nurses. नर्सेस. I am peon. हा, आय एम अ प्युन. अ जर लावायचं पाठीमागे अ हे आर्टिकल I पाहिजे, am. हा, कारण I एका am. व्यक्तीबद्दल बोलतोय हो, आपण बरोबर. म्हणून. हा, आय एम अ हो. प्युन. I am a peon. हे यांचं नाव We काय are आहे? peons. झूम युजर कोण आहेत? नाव काय आहे तुमचं? कल्याणी. हा, बोला ना, तुम्ही सांगा वाक्य आता. I am police. We are police. आय एम अ पोलीस. I am a police. सिंग्युलर आहे ना, एकाबद्दल बोलतोय आपण म्हणून. हा. वी We are आर are पोलीस. पोलीसचं अनेक वचन police. पोलीसच राहतं, लक्षात घ्या. त्यानंतर रेडमी फोन कोणाचा आहे? रेडमी. बोला ना, सगळ्यांनी बोलायचंय क्लासमध्ये. रेडमी नोट 7S. I am a tailor. हा, आय एम अ टेलर. प्लुरल वाक्य what पण is? सांगायचं आहे, are अनेक वचन. tailors. हा, We are a tailors. आता अ नाही येणार. वी आर टेलर्स फक्त. टेलर्स, वी म्हणजे अनेक वचनी. ओके, अनेक वचनी जर असेल तर मागे ए हा आर्टिकल येत नाही. वी आर टेलर्स अनेक वचनी. अचा अर्थ काय होतो? एकच. ए आणि ॲन म्हणजे एकच. आता हे अनेक आहेत ना, अनेक टेलर्स. आम्ही टेलर आहोत. वी आर टेलर्स. आम्ही पोलीस आहोत. वी आर पोलीस. वी आर नर्सेस. आम्ही नर्स आहोत. हा, प्लुरल सेंटेन्सेस. चला सांगा, अजून वाक्य भरपूर येतील अशी. I am an angel. हा, An angel. An angel. एंजल. ओके, आय एम ॲन एंजल. An एंजल म्हणजे angel. देवदूत. ओके, आय एम ॲन एंजल. प्लुरल We वाक्य are पण सांगा. angel. We are angels. हा, वी आर एंजल्स. हा, सार्थक, तूही सांगायचंय. सार्थकच नाव आहे ना तुझं? शिंदे. हॅलो. होय. हा, वाक्य हॅलो. सांगायचेत बाळा. हा. सांग. आय एम. लिहितोयस ना? होय. हा, सांग ना, वाक्य सांग. आय एम अ. आर्मी. आर्मी नाही. Soldier. आय एम अ. आय एम स्टुडंट. हा, चालेल. आय एम अ स्टुडंट. येस. प्लुरल वाक्य काय येणार त्याचं? वी आर स्टुडंट. येस, वी आर स्टुडंट्स. अजून सांग वाक्य. हे झालंय का सर्वांचं इथलं? सांगा, अजून शब्द आहेत बघा तिथे. लॉयर आहे, त्यानंतर I am a lawyer. I am an actor. ऍक्टर झालं मगाशी. I am an actor. ऍक्टरचं वाक्य झालंय. Author. Blacksmith. हा, आय एम अ ब्लॅक Author. We are blacksmiths. येस, We are blacksmiths. ब्लॅक स्मिथ्स. आय एम बद्दल आपण थोडे अजून वेगळं वाक्य लिहू शकतो बघा. आय एम An author. हा, आय एम एन ऑथर. आय एम अ गर्ल. वी आर गर्ल्स.
Girls. I am woman. हा Woman. येस आय एम We अ are वुमन. women's. तर इथे अनेक We वचन are बघा. women's. आय एम अ वुमन. Woman. WOMAN वुमन. ओके. आणि वुमनचं अनेक वचन आहे Women's. विमेन. एस येत नाही पुढे. हा इथेच आपली चूक होते बघा. वी आर विमेन. WOMEN विमेन. एस येत नाही. काही काही शब्दांचं प्लुरल हे वेगळ्या पद्धतीने होतं. मॅन. मॅनचं प्लुरल काय आहे? मेन. वुमन Men's. Men. विमेन. फक्त ए आणि ईचा फरक होतो तिथे. त्यानंतर बघा फूट. फूट म्हणजे आपला पाय. हा पायाचा जो पंजा आपण चप्पल मध्ये अडकवतो ती जागा पायाची. फूट. फीट. अनेक वचन त्याचं आहे फीट. त्यानंतर टूथ. टूथ म्हणजे काय? तर आपला एक दात. तर त्याचं अनेक वचन काय असणार आहे? टीथ. तर हे सगळे नियमाला अपवाद असलेले शब्द. सगळ्याच शब्दांचे एस किंवा ईएस लावून प्लुरल अनेक वचन होत नाही. देर आर सो मेनी वर्ड्स लाईक विमेन, मॅन, फूट, टूथ. ह्यांचे जे आहेत अनेक वचन ते वेगळ्या पद्धतीने होतात. हे लिहून ठेवा साईडला कॉर्नर मध्ये कुठेतरी हे 2-4 शब्द. आता मी मराठीतून विचारते, तुम्ही मला इंग्रजीतून सांगायचे आहेत वाक्य. ओके. बघा मी शेतकरी आहे. I am a farmer. Farmer. आम्ही शेतकरी आहोत. We We are are farmer. farmers. We are farmers. येस. मी गवळी आहे. I So am. we सकाळी येतो ना आपल्याकडे गवळी, रोज येतो बघा. किंवा आपण Milkman. हा Milkman. मिल्कमॅन. येस. चला सांगा. Yes. मी गवळी आहे. I am I am a milkman. milkman. हा आम्ही गवळी We are आहोत. milkmen. वी आर We मिल्क are milkman. मेन. एस येत नाही पुढे. Milkmen. वी आर मिल्क मेन. ओके. हा. मी शिक्षिका आहे. men. I am a I am teacher. a teacher. Teacher. We are teacher. येस. मी सैनिक आहे. I am a I am a soldier. soldier. We are soldier. वी आर Soldier. Soldier. सोल्जर्स. Soldier. ओके. हा प्रोनाउन्सिएशन बघा. मी औषध विक्रेता आहे. I am pharmacist. Oh, chemist. केमिस्ट किंवा Chemist. फार्मासिस्ट पण Chemist. चालेल. हा. No, okay. Oh, वी We आर are pharmacist. येस. मी वकील आहे. I I am a lawyer. lawyer. I am a lawyer. मी नर्स आहे. I am a nurse. I am nurse. त्याचे प्लुरल पण सांगा पुढे. We are nurse. We are nurses. मी वास्तुशिल्पकार आहे. I am I am an an architect. architect. I am an I am architect. मी इंजिनियर I आहे. am- We are I am An engineer. engineer. We I are am engineer. an engineer. we are engineers. We are engineer. मी लेखक आहे. I am I am an author. Authors. मी खूप छान आहे. Are authors. I am fine. मी छान आहे. काय म्हणालात मॅडम? हा मी I छान am good. आहे. I am I am good. येस. I am गुड. I am I am good. fine. I am fine. I am a आय एम फाईन पण चालेल. ओके लिहायचं I am fine. ओके. आय एम फाईन. I am fantastic. I am good. I am fine. आय एम गुड. आय I am एम fantastic. फाईन. ओके. मी खूप छान Fine. आहे. I am I am very very good. I am I am very very good. good. व्हेरी गुड. Pretty good. I am pretty good. आय एम बद्दल, माझ्याबद्दल.
आय एम प्रिटी गुड. I'm very good. आय एम प्रिटी गुड. ओके. अजून काय लिहिता येईल? आय एम फॅन्टॅस्टिक. हा, सगळे ऍडजेक्टिव्हच नका सांगू, वेगळं सांगा ना अजून काहीतरी. फॉर एक्झाम्पल आय एम अ मदर. अच्छा. असं अजून काय लिहिता येईल आपल्याला, बघा सांगा. स्वतःबद्दल का? ओके. झालं का? I am a good. आय एम अ गुड पर्सन. हा, आय एम अ गुड पर्सन. अजून? I am a good cook. येस, आय एम अ गुड कुक. सार्थक, तू पण सांगायचंय तुझ्याबद्दल. शिरा आहे तिथं का? अजून काय आहात I am तुम्ही? बरंच happy. काय काय आहात बघा. यू आर नॉट जस्ट ओनली अ I am लेडी. healthy. यू आर अ मदर. यू आर अ हेल्पर. यू आर अ वाइफ. यू आर अ सन इन लॉ. यू आर सिस्टर इन लॉ. येस. हाँ, तो बताओ, वो सब बताना है आपको. बघा, आपल्याला येत असतं, फक्त आपल्या डोक्यामध्ये नसतात वाक्य शब्द, म्हणून आपण बोलत नाही. बोलायचंय. Hmm. आय एम अ व्हेरी गुड मदर. आय एम अ स्टुडंट. आय एम अ सन. आय एम एन इंग्लिश लर्नर. येस, सांगा अशी वाक्ये. हा मॅडम, तुम्ही एक एक सेंटेन्सेस मध्ये ए लावलेलं, एक एक ह्याच्यात लावलेलं नाही, मग ते कसं हे करायचं? आता म्हणजे इथे आहे, कधी ओवेल आपण म्हणजे ए घ्यायचं ओवेल. याच्यात? मगाशी सांगितलं मी, कुठे येतं इथे लिहायचं राहिलंय शब्द. आता किंवा चा अर्थ काय होतो? एकच. आणि ही उपपद कोणाच्या अगोदर येतात? नामाच्या अगोदर येतात. दे आर युज्ड बिफोर द नाउन्स, नॉट एनी अदर वर्ड्स. आता इथे काय आहे? व्हेरी. व्हेरी हा शब्द काय आहे? व्हेरी गुड हा शब्द काय आहे? की मी चांगली आहे. आपण मराठीत म्हणतो का मी एक चांगली आहे असं बोलतो का? नाही. या वाक्याचा अर्थ काय? की मी छान आहे. मी एक छान आहे असं नाही म्हणत आपण, होय की नाही? ए इज युज्ड ओनली बिफोर द नाउन्स. आता या वाक्यामध्ये नाउन कोण आहे? वुमन. हा जो ए शब्द, ए हे उपपद आले ना, ते ह्या वुमन साठी आले. दॅट इज नॉट फॉर प्रेटी अँड नॉट फॉर गुड. दीज आर द टू ॲडजेक्टिव्स फॉर वुमन. हे दोन शब्द वुमन या नाउन विषयी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतात आपल्याला. दीज आर कॉल्ड ॲज ॲडजेक्टिव्स, विशेषण. इथे पण बघा, आय एम अ मदर. मदर म्हणजे आई. दिस इज अ नाउन. आय एम गुड कुक. आय एम गुड कुक. त्यानंतर आय एम ॲन, इथे काय सांगितलं तुम्ही मला? मी सांगितलं आय एम ॲन इंग्लिश लर्नर. आय एम ॲन इंग्लिश लर्नर. इंग्लिश लर्नर इज द नाउन. मी इंग्रजी भाषा शिकणारी विद्यार्थिनी आहे ना. लर्नर म्हणजे शिकणारी. ओके. आता ए आणि ॲन कधी येतात? नाउनच्या अगोदर येतात. म्हणून काय काय वेळेला ए येतो, काय काय वेळेला गुड ए कुकच्या येत इथं नाही. आपण ए किंवा ॲन घेऊ शकत नाही. कुठे आय एम गुड कुक. घेऊ शकतो? आय आय एम एम गुड अ कुक गुड जे कुक म्हणू सेंटेन्स शकतो आहे. आपण इथे. आय आय एम एम अ अ गुड गुड कुक. कुक. कुक म्हणजे घेऊ कोण? शकतो. कुक. कुक म्हणजे स्वयंपाकी. दिस इज ऑल्सो अ नाउन. आय एम अ गुड कुक. आय एम अ व्हेरी गुड कुक. ओके. आजचं लक्षात आलंय तुम्हाला सर्वांना? 2-3 नियम आपण बघितले प्लुरल विषयी. ए आणि ॲन कधी वापरायचा, कसा वापरायचा त्याविषयी पण पाहिलं आपण. ओके. प्रत्येकच वेळेला ए झाल्यानंतर लगेचच नाऊन येईल असं नाही. नाऊन हा वाक्यामध्ये कधी कधी पुढे पण असतो. जसं की ते वाक्य आहे बघा, आय एम अ प्रेटी गुड वुमन.
वुमन कुठे आले? अगदी शेवटी आले. लगेच ए झाल्यानंतर लगेच वुमन आलेले नाही आहे. आय एम अ वुमन पण म्हणू शकतो आपण. मग ॲडजेक्टिव्ज पण कधी येतात? नाऊनच्या अगोदर येतात. ए पण कधी येतो? ए आणि ॲन हे कधी येतात? नाऊनच्या अगोदर येतात. आता आज हे नोट्स वाचा. मी तुम्हाला होमवर्क